सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपण डिसेंबर महिन्यामध्ये जे कृषी प्रदर्शन भरवतोय गेली 5-7 वर्ष, त्याचाच भाग या प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन याही वर्षी करण्यात आलेलं आहे. दिनांक 25 रोजी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होऊन 30 तारखेपर्यंत हे प्रदर्शन होम मैदानावरती चालणार आहे. यासाठी गेली 2-3 महिने सिद्धेश्वर देवस्थान स्मार्ट एक्सपोचे शेटे आत्माचे माजी संचालक श्री विजयकुमार बरवडे, या कमिटीचे देवस्थानचे अध्यक्ष श्री गुरुराज मार्गे, या त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामधील शरद ठाकरे साहेब, या सगळ्यांचा मोठा सहभाग या आयोजनामध्ये आहे. सर्व विश्वस्तांच्या पाठिंब्यानं मदतीनं ह्या कृषी प्रदर्शनाचं आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. विविध जी टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहे, ज्यामध्ये AI पासून अतिशय नवीन बियाणेपासून जे विविध प्रकारचे जातीवंत अशा पद्धतीची जनावरं ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बघता यावी, त्यापासून ते विक्री करून खरेदी करून त्याचे त्या ठिकाणी जोपासना आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं करता येईल यासाठी प्रयत्न व्हावे, असा एक उद्देश या कृषी प्रदर्शनाच्या मागे आहे. आणि म्हणून या निमित्तानं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, त्याचप्रमाणे कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर या जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ह्या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात. या निमित्तानं सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी होणाऱ्या ह्या भव्य अशा कृषी प्रदर्शनाला 25 ते 30च्या दरम्यान आपण नक्की भेट देऊन या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. ड्रोन ड्रोन आणि AI जे शेतकऱ्याला दाखवलं जातं ते शेतकऱ्याला परवडतं का? परवडतं ना. आणि हे स्टॉल जे आता शेतकऱ्याला आपण देत आहे त्याला काय भाडे, काय चार्जेस काय आकारले जातात का? शेतकऱ्यांना स्टॉल देत नाही, जे विक्री करणार आहेत, जे टेक्नॉलॉजी घेऊन येणार आहेत त्यांना स्टॉल देतो. शेतकऱ्यांना जर त्यांचे काही तसे प्रॉडक्ट असतील तर ते विकायला देतो. आता तांदूळ महोत्सव करतोय, तर तांदूळ महोत्सवातले जे व्यापारी किंवा शेतकरी सहभागी होतील त्यांना स्टॉल अतिशय कमी दरामध्ये आपण त्या ठिकाणी देतो.